नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर आज 22 जानेवारी आहे आणि 22 जानेवारी रोजी 29ही महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत, जी महापौर पदासाठी जे आरक्षण सोडत होतं ते जाहीर झालं. मुंबईच्या महापौर पदाला घेऊन काही वाद झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आणि त्यांच्या ज्या गटनेत्या आहेत पेडणेकर यांनी त्याच्यावर काही आक्षेप घेतलेले आहेत. त्याला उत्तरं देखील सत्ताधारी पक्षाने दिलेले आहेत. परंतु हे नेमकं काय वातावरण आहे किंवा हा सगळा राजकीय घोळ नेमका काय आहे त्यावर चर्चा करणार आहोत आज. त्यासोबतच KDMC मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काही नवीन समीकरणं आपल्याला बघायला मिळत आहेत. काल जो KDMC मध्ये शिंदे सेना आणि मनसे यांनी गट स्थापन केलेला आहे. त्यामुळे आता गेला महिनाभर एकमेकांच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचार केला, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, ते दोन पक्ष आता कल्याण आणि डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये नवीन नवीन समीकरणं देखील बघायला मिळालेली आहेत. जी समीकरणं राज्यात जुळली ती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बिघडलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे ही 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या झाल्या त्या फारच इंटरेस्टिंग झालेल्या आहेत. आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे महापौर पदावर कोण बसणार, महापौर या कोण बनणार, आणि त्यावरून जे आता सगळा जो राळ उठलेला आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नवराष्ट्राचे संपादक संजय मलमे सर आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात अगोदर तर आपण आज जो घोळ झालाय किंवा जे काय आरोप प्रत्यारोप झाले ठाकरेंच्या पक्षाने केलेले आहेत, ते नेमकं काय घोळ होता किंवा काय पद्धत आहे, ही आरक्षण कशा पद्धतीचं महापौर पदासाठी राखीव ठेवलं जातं? महापालिका निवडणुकीत साधारणतः सर्वच महापालिका निवडणुकीमध्ये आपल्याला आरक्षण हे विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावं या उद्देशानं आरक्षणाची पद्धत खरं तर आणली गेलेली आहे. संपूर्ण महानगरपालिकेच्या 29 मध्ये आपण जर आरक्षण पद्धतीला विविध समाज घटक जे आहेत, जे उपेक्षित आहेत, राजकीय प्रवाहात त्यांना संधी मिळत नाही, अशा सर्व समाज घटकांना सत्तेचं पद मिळावं, राजकीय प्रवाहात यावेत, सत्तेच्या प्रवाहात यावेत, ह्या उद्देशाने आरक्षण खरं तर लागू केलेलं आहे. आणि तो एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून तो निर्णय घेतलेला. ते निश्चितच स्वागतार्ह आहे की सर्वच ठिकाणी काही ठराविक पक्षांची, ठराविक नेत्यांची जी काही मक्तेदारी होते ती मक्तेदारी मोडीत काढण्याच्या उद्देशाने एक घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे. पण आपल्या लक्षात येईल की आरक्षणाचे वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा आरक्षण कशा पद्धतीने आपण लॉटरी पद्धतीने आरक्षण काढताना पाहिलं जातं. पण त्या अगोदरही वेगळ्या समाज घटकांना प्रत्येक वेळी न्याय मिळावा या उद्देशाने चक्राकार पद्धतीने आरक्षण काढण्याची पद्धत आहे. फिरतं असावं असं सगळं पद्धत आहे. पण असं होत असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नंतर जो काय आता आरक्षणाचा जो काय आज आपण चिठ्ठ्या काढल्या सोडत झाली, त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गासाठी असावं अशा पद्धतीचं सर्व काही प्रयोजन होतं, नियोजन होतं उद्धव ठाकरे यांच्याकडून, यांच्या पक्षाकडून. कारण शिंदे यांची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांच्याकडे ST प्रवर्गातून एकही नगरसेवक नाही. तर ST प्रवर्गातून जर नगरसेवक महापौर पदाची सोडून निघाली असती त्या पदासाठी, तर तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांच्याकडे 2 असे उमेदवार होते की ते ST प्रवर्गातून होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांना ते महापौर पद द्यावं लागलं असतं. त्यामुळे हे कायदेशीर आहे, म्हणजे त्यांना द्यावंच लागलं असतं, कारण संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये. मग त्यांचा महापौर कसा बसला? नाही, संख्याबळ नसलं तर कसं आहे की तिथं दुसरा उमेदवारच नाही, नसल्यामुळे कदाचित तिथं देणं भाग आहे. कारण शेवटी ते आरक्षण साठी जो कॅन्डिडेट असेल, जो उमेदवार असेल महापौर पदासाठी, तर तो अर्जच भरू शकणार नाही, कारण तो ST प्रवर्गातून असेल. ST प्रवर्गातून एकच उमेदवार त्यांच्याकडेच होता, ठाकरेंकडेच होता. अर्ज भरतील. प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे कदाचित ते बिनविरोध निवडणूक झाली असती. असं बऱ्याच काही तांत्रिक बाबी आहेत त्याच्यामध्ये. तर तो त्या पद्धतीने खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यासाठी तो विरोध केला जातोय की ही आरक्षण पद्धतच चुकीच्या पद्धतीने काढली गेली. आणि पेडणेकर जे आहे त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की OBCवरती अन्याय झाला. गेल्या वेळी म्हणजे 17 ते 22 ह्या कालावधीमध्ये खुल्या प्रवर्गातला महापौर तिथे बसला होता, परंतु आता ही जागा जी आहे ती OBCकडे असायला पाहिजे होती असं त्यांचं चक्राकार पद्धतीने मग ते OBCकडे यायला पाहिजे होतं. आपण OBCच्या बाबतीत त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. खरं तर सुरुवातीला आपण पाहिलं म्हणजे आपण इतर जे महापालिका आहेत म्हणजे कल्याण डोंबिवली गेलो तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं तर तो ST प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे.
जर ठाण्याचं बघितलं तर SC प्रवर्गासाठी तो राखीव झालेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण महापालिकांचं चित्र जर पाहिलं तर आपण पद्धतशीरपणे ते झालं गेलं. फक्त मुंबईच्या बाबतीतच तो वाद खरं तर निर्माण केला जातो की निर्माण होतोय, कारण ते 36 समीकरणं इथे थोडी जुळवताना बरेच राजकारण होत आहे. त्या अनुषंगाने ह्या महापौर सोडतीला थोडं महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी खरं तर हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. पण मला वाटत नाही की तो कायदेशीर ह्याच्यावर टिकेल किंवा त्याबद्दल खूप काय पुढे आणखी काय होईल असं काय वाटत नाही. हा 2 दिवसात तो विषय निवळलेला असेल. बरं. म्हणजे एक कसं आहे की ह्यातून जर आता ही प्रक्रिया अगोदर होत होती की म्हणजे निवडणुकीच्या अगोदर हे आरक्षण सोडत व्हायचं महापौर पदासाठी, की निवडणूक झाल्यानंतरच असं करायची पद्धत आहे? नाही, निवडणुकी होण्याच्या अगोदर खरं तर अगोदर ही प्रक्रिया होत होती. म्हणजे त्यानुसार मग कॅन्डिडेट पण प्रत्येक पक्ष ठरवतो की याच्यासाठी या प्रवर्गासाठी हे महापौरचं पद राखीव झालेलं आहे, तर तसे कॅन्डिडेट आपण दिले पाहिजे. त्याप्रमाणे ते खरं तर सोडत व्हायला पाहिजे. म्हणजे यावेळी ती महापालिका निवडणुकीनंतर ती सोडत काढली गेली. त्यामुळे बरेच राजकीय पक्षांच्या अडचणी झाल्यात की आपल्याकडे कॅन्डिडेट त्याप्रमाणे, म्हणजे तुम्ही जर भाजपचं उदाहरण दिलं तर त्यांच्याकडे ट्राईब कॅन्डिडेट एकही नाही त्याच्यामध्ये. कारण आता त्यांनी नवीन नियम काढला किंवा किमान 3 पेक्षा जास्त म्हणजे 3 नगरसेवक असतील तर तो ST प्रभागासाठी आपण तिथे त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाईल अशा पद्धतीचा तो एक नवीन मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय, किशोरी पेडणेकर यांनी. बराच वादाचा विषय आहे. आता बघू त्या 2 दिवसात काय होतंय. मुंबईनंतर कल्याण डोंबिवली हा एक मोठा चर्चेचा विषय गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू आहे. गटस्थापन जसं सुरू प्रक्रिया झाली तेव्हापासून नवीन समीकरणं तिथे बघायला मिळतात. आणि तुम्ही याच्या अगोदर पण या चर्चेमध्ये बोललेलाच होता की मनसे जर शिंदेसोबत किंवा भाजपसोबत जाईल तर काय आश्चर्य वाटायला नको. कशा पद्धतीने बघताय ह्या म्हणजे? आणि दुसरा प्रश्न हा पण आहे की काय ह्याचा परिणाम राज्याच्या इतर भागांमध्ये देखील होईल का? नाही, कसं आहे की मनसेच्या भूमिकेविषयी मी वारंवार सांगत आलेलो. मनसे असे कुठली ठोस विचारधारा असलेला पक्ष नाही तो, की मनसेकडे कुठलीही ठोस विचारधारा नाही की ती सोयीनुसार आपलं राजकारण ते बदलत आले. जर 2006 साली मनसे स्थापना झाली, आज 2026 म्हणजे 20 वर्षांचा कालखंड आता पूर्ण झाले आहे. या 20 वर्षामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या बऱ्याच राजकीय भूमिका बदलल्या आहेत, वेगवेगळे बदललेल्या आहेत. म्हणजे कधी ते मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिले, त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला, त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतले. दुसऱ्याच निवडणुकीत त्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली, विरोधात प्रचार केला. आता मागील जर आपण 2024च्या विधानसभेचा जर विचार केला आपण, त्यावेळी त्यांची भूमिका मोदींच्या विरोधातली होती. अगोदर लोकसभेला विरोधात बाजूने होती. खरं तर राजकीय त्यांच्याकडे मुत्सद्देगिरी असती तर आज अमित ठाकरे खरं तर विधानसभेत असते, आज विधिमंडळात असते. तर त्याच वेळी ठाकरे बंधूंची तर त्यांनी कौटुंबिक पातळीवर जर समझोता केला असता तर कदाचित दादरमधून अमित ठाकरे आमदार असते, वरळीमधून तर आदित्य ठाकरे आहेत. अशा बाबतीत राजकीय निर्णय त्याच्यावेळी घेण्यात खरं तर राज ठाकरे कमी पडत आहेत. आणि राज ठाकरेंकडे एक दिशा, आपण म्हणतो ना, एक दिशाहीन झालेला पक्ष, अशी तर पक्षाची खरं तर सध्याची स्थिती आहे. याच्यामध्ये आता मग 2 प्रश्न. एक प्रश्न हा आहे की ते स्थानिक स्तरावरचे काही समीकरणं त्यांनी गणितं बसवली असतील, तर त्याचा पक्षाशी काही संबंध नाही आहे किंवा पक्षाच्या नेत्याशी काही संबंध नाही. तर स्थानिक नेत्यांना तसे अधिकार दिलेले आहेत, तुम्ही युत्या करा, आघाड्या करा, जे काय ते. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे, त्यांची विचारधारा, त्यांचा पक्ष ओढणं हे कितपत योग्य आहे? नाही का, स्थानिक पातळीवर खरं तर निर्णय होत असताना राज ठाकरेंचा काय खूप मोठा पक्ष अशातला भाग नाही की ते दिल्लीत बसून निर्णय घेते, काँग्रेससारखे किंवा भाजपसारखे असं नाही. राज ठाकरेंच्या प्रत्येक घडामोडीबाबत राज ठाकरेंना अवगत केलं जातं, त्याशिवाय ते निर्णय घेतले जात नाहीत. म्हणजे कल्याण ह्या सगळ्या निर्णयामध्ये राज ठाकरे सहभागी आहेत, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाच होकार आहे. 100% राज ठाकरे यांचा पूर्ण या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग आहे. राज ठाकरेंच्या अनुमतीनेच मनसेने शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे, हे उघड आहे. म्हणजे ते काय, राज ठाकरे आपली थोडं राजकीय बचाव करण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवरची भूमिका मांडत असले, पण तुम्ही बघितलं असेल की जे आपले शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे की ह्या अशा पद्धतीने राजकारण करता येत नाही. तुम्ही जर राज्यस्तरावरही आमच्यासोबत युती आहात, आमच्याबरोबर आहात आणि तुम्ही आमच्या विरोधकांशी तिथे तुम्ही ज्याप्रमाणे युतीत जात आहे, सत्तेत जात आहे, तर ते चुकीचं आहे अशा पद्धतीने. त्यामुळे या सर्व घडामोडीचे दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आणि मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांच्या भविष्यतेला वाटचालीवर नक्कीच परिणाम झालेला दिसेल. माझा दुसरा यातला मुद्दा हा होता की तुम्ही म्हणताय की राज ठाकरे सतत भूमिका बदलत आलेत आणि तसं दिसतंही, परंतु त्यांना ज्यावेळी हा थेट प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही तुमची भूमिका बदलताय, राजकीय भूमिका असेल किंवा पक्षाची भूमिका असेल, तर ते त्यावरती उत्तर देत नाही.
म्हणजे मी हा बदलतोय किंवा नाही बदलत असं म्हणत नाही. तर ते मग शरद पवारांनी काय केलं अगोदर, अडवाणी यांनी काय केलं अगोदर, देवेंद्र फडणवीसांचं उदाहरण देतात. ते हे मान्य करायला तयार नाही आहेत की ते मान्य होतच नाही त्यांच्याकडून की मी भूमिका बदलतोय म्हणून. तर त्याचा काय परिणाम, त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते त्यांचे वोटर हे पण संभ्रमात आहेत. नाही, कसं आहे की राज ठाकरेंची राजकीय भूमिकेविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कसं आहे, पक्षवाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या लढवल्या जाव्यात अशा पक्षातील तळागाळातल्या कार्यकर्ते इच्छा असते, कारण त्यांना संधी मिळत असते. पण राज ठाकरेंनी जर पाहिलं तर आपण सोयीनुसार ठिकठिकाणी निवडणूक लढवायचे की न लढवायचा तो निर्णय घेतलेला. जर नवी मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर त्यांनी अगोदरच्या अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत. खरं तर इथे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राजकीय पक्ष आहे म्हटल्यानंतर त्यांना लढवायला पाहिजे होतं. एकच काम आहे ना त्यांच्याकडे, निवडणुका लढवणं. मग ते मतांची विभागणी होऊ नये म्हणून गणेश नाईक यांच्या सोबतची मैत्रीचा हवाला देऊन किंवा त्यांच्याशी बैठक होऊन त्यांनी काही निवडणूक न लढवली. अशामुळे कार्यकर्ते राहत नाहीत, कार्यकर्ते सोबत राहत नाहीत. त्याचा एक तो खरं तर हा वाईट परिणाम आहे पक्षावरती होत असतो. कारण तुम्ही पाहिलं तर सर्वच मोठे म्हणजे राष्ट्रीय पक्ष जरी असले तरी ते ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्यासाठी त्यांचं अर्थात ते कुठल्या तरी आघाडीच्या माध्यमातून की कुठल्या तरी पॅनलच्या मध्ये लढवत असतील, पण आपल्या कार्यकर्त्यांना ते बळ देण्याचा प्रयत्न करत असते. कारण कार्यकर्ता हा तळात असतो आणि तो कार्यकर्ता मजबूत झाला तर पक्षाला खरं तर बळ मिळत असतं. पण राज ठाकरे यांच्याकडून तसं होताना दिसलेलं नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आज तुम्ही जर विचार केला तर राज ठाकरेंकडे कार्यकर्ते आहेतच कुठे. एक काळ होता 2012 सालची, जर तुम्ही विधानसभा निवडणूक पाहिली की 13 आमदार निवडून आणलेला पक्ष होता. 100पेक्षा म्हणजे ऑल ओव्हर संपूर्ण महाराष्ट्र 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले होते. त्यात 27च्या आसपास एकट्या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. अशी पक्षाची खूप चांगली उत्तम कार्यकर्ते होते त्यावेळी. पण नंतरच्या काळात हे कार्यकर्ते पक्षापासून दूर गेले, तशी पक्षाला उतरते काळ लागली. आज पक्षाचं आज आपण बघितलं संपूर्ण 29 महापालिकेमध्ये मला वाटतं की 23 महापालिकांमध्ये तर एकही नगरसेवक निवडून आलेलं नाही मनसेचं. असं चित्र आहे. कारण हे कार्यकर्त्यांना बळ न दिल्याचं परिणाम. 20 वर्षामध्ये पक्ष कुठे जायला पाहिजे होता. आज काल जो पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला MIM सारखा, आज त्यांची नगरसंख्या खूप मोठी आहे. 8 नगरसेवक तर मुंबईत ऑल ओव्हर महाराष्ट्रात 100पेक्षा जास्त आहेत. अशी परिस्थिती असताना राज ठाकरे राजकीय भूमिका मांडण्यात किंवा राजकीय भूमिका घेण्यात किंवा पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे भविष्यात राज ठाकरेंची वाटचाल तितकी सोपी नाही. त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागेल. कार्यकर्त्यांचं बळ किंवा जाळं नव्यानं उभं करावं लागेल. त्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल. पण राज ठाकरे जर अशा भूमिका बदलत राहतील तर ते कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत. भूमिका बदलांचा जर विचार करायचा झाला, जसं सुरुवातीलाच म्हणालो की अनेकांनी भूमिका बदललेली. एकटे का राज ठाकरे राजकारणातले नेते नाहीत की ज्यांनी भूमिका बदलली, सातत्याने बदलत आहेत. हा एक त्यातला भाग आहे. मग अजित पवार हे फडणवीस यांच्यासोबत सत्तेमध्ये आहेत. तर त्याच पद्धतीने कल्याण डोंबिवलीच्या सत्तेमध्ये, त्या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये जर मनसे किंवा राज ठाकरे यांचा पक्ष जर सहभागी होत असेल तर गैर काय आहे? नाही, कसं सत्तेची समीकरण जुळवत असताना हे आघाडी युत्या होत असतात. म्हणजे स्थानिक पातळीवर होत असतात आणि राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर. मी तुम्हाला उदाहरण दिलं की अमरावतीमधील मला वाटतं की अचलपूर नगर परिषदेमध्ये MIM आणि भाजपची युती झाली. हे स्थानिक पातळीवर ह्या घडामोडी होत असतात किंवा स्थानिक पातळीवर अशा पद्धतीची युती आणि आघाड्या होतात. पण जेव्हा आपण एक विचारधारा घेऊन लोकांच्या समोर जात असतो किंवा एक आपला पक्ष म्हणून आपल्या पक्षाची भूमिका असते, त्यावेळी मात्र एक चुकीचा संदेश जातो. आणि राज ठाकरे जरी म्हणत असतील की आपलं ते खरं तर बचाव करत असतील की मी इतर लोक बदलतात म्हणून मी बदलतोय, पण ते त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही. कारण तुम्ही का बदलताय किंवा तुम्ही बदलताय किती की खूप कमी कालावधीमध्ये. 2024ची विधानसभा, लोकसभा विधानसभा आणि महापालिका 2026 हे 1.5 वर्षामध्ये तुम्ही 3दा भूमिका बदललात. हे लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे लोकांचा जो मतदान करण्याचं जे प्रमाण आहे ते अशा पक्षांकडून दूर जाताना दिसतं. कारण या पक्षाला कुठली विचारधारा नाही, कुठले धोरण नाही, ध्येय नाही, तर अशा पक्षाला मतदान का करावं हा मतदारांचा प्रश्न निर्माण होतं करतं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर की आज 2012ची जी निवडणूक पकडली आपण किंवा मतदान झालेलं आपण जर लक्षात घेतलं आणि 2026च्या या महापालिका निवडणूक, तर संपूर्ण हा प्रवास उलट्या दिशेने राज ठाकरे यांच्या पक्षात सुरू आहे. तर राज ठाकरेंना एक भूमिका घ्यावी लागेल, एक भूमिका घेऊन लोकांसमोर जावं लागेल, तरच त्यांच्या पक्षाला भवितव्य आहे. ह्यातून आणखीन एक प्रश्न की सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला लोकांपर्यंत जाता येत नाही किंवा सत्तेत बसल्याशिवाय आम्हाला विकास कामं करता येत नाही, पक्ष वाढवणं वगैरे हा वेगळाच भाग आहे. पण लोकांसाठी जे आम्हाला करायचं ते सत्तेत गेल्यानंतरच करता येतं, विरोधात बसून ते करता येत नाही. आणि त्यामुळे विरोधकांकडे बघण्याचा किंवा हा एक सगळा जो माहोल तयार झाला की विरोधक म्हणजे काहीच नाही
अशा पद्धतीचा जो माहोल आहे तो लोकशाहीसाठी आणि मुळात महाराष्ट्राचा जो एक राजकारणात एक सुसंस्कृत इतिहास राहिलेला आहे. काँग्रेसच्या काळामध्येही विरोधक होते, मजबूत होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत ते काही मुद्दे पोहोचवले. तर विरोधात न बसणं, तशी इच्छा न व्यक्त करणं, ह्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, खूप ज्या राजकीय पक्षांची आजची जे काही ध्येय आणि उद्दिष्ट आहेत खूप चुकीच्या पद्धतीचे. म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी पूर्ण बहुमताने निवडून दिल्यानंतर आपण सत्तेत बसावं, हा खरं तर एक अलिखित नियम आहे किंवा एक पायंडा आहे. साधारणतः आपण जर पाहत आलो स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये जर आपण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा विचार केला, जी अखंड शिवसेना होती, शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी 1995च्या निवडणुकीमध्ये 30 वर्षांचा कालखंड, जो काय 3 दशकांचा कालखंड तो गेला राजकारणात येऊन बाळासाहेब ठाकरे यांना किंवा शिवसेनेला. तडजोडीचे राजकारण ते करून ते सत्तेत जाऊ शकले असते, पण त्यांनी त्याला खरं तर नाकारलं की माझी ध्येय आणि धोरणे वेगळी आहेत. म्हणजे अर्थात काही जण त्याला उदाहरण देतात की काँग्रेससोबतचं त्यांच्या काय पद्धतीने घरोबा होता. 1984च्या अगोदरच्या सगळ्या घटना आहेत. त्यावेळी खूप प्राथमिक अवस्थेत शिवसेना होती, मुंबईपुरती शिवसेनेचं मर्यादित होती. तर पण त्यावेळी पण बाळासाहेबांनी जे काही मदत केली ती वैयक्तिक म्हणजे संबंधातून केली. मग काँग्रेस नेत्यांचे खूप चांगले संबंध होते तरी. म्हणजे मुरली देवराला त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचा पाठिंबा दिला होता. AR अंतुले जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे एकाळी, त्यांच्या प्रचारसभेत ते श्रीवर्धनला गेले होते. असे बरेच दाखले मिळतील. पण 1984 नंतर त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आणि हिंदुत्वाचा विचार झाल्यानंतर काँग्रेसचे त्यांनी एक डिस्टन्स म्हणजे अंतर त्यांनी राखलं आणि ते अंतर त्यांनी त्या हयात म्हणजे ते हयात असेपर्यंत त्यांनी ते अंतर राखून आपलं राजकारण केलं. काही वेळा त्यांना सत्तेची संधी आली, जोडतोडचं राजकारण करून आपण सत्तेत बसू असे प्रस्ताव आले, पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला कधीच अनुमती दिली नाही, कारण ते एक विचारधारेवरती चालणारे होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाढ ही खूप वेगाने झाली. लोकांमध्ये एक विश्वासार्हता, मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली. ते खरं तर ह्या बाबतीत होतं. तुम्ही भाजपचं उदाहरण घेतलं आपण. भाजपसुद्धा अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील किंवा आणखी काही नेते असतील, यांच्या काळातली भाजप वेगळी होती. ते सत्य तुम्ही मला वाटतं की अटल बिहारी वाजपेयींचं भाषण अशी सत्ता असेल तर मी चिमटेने सुद्धा सत्तेला मी हात लावणार नाही. हे किती प्रगल्भ विचार होते. खरं तर मी लोकशाहीसाठी खूप चांगली भूमिका प्रत्येक पक्षाची त्यावेळी होती. एक प्रत्येक पक्ष एक वेगळ्या विचारधारेचा असला तरी ते लोकशाही मूल्यांचं पालन करत होते. दुर्दैवाने आज सत्ता हेच साध्य झालेलं आहे. सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची भूमिका आज ज्या पद्धतीने सर्वच पक्ष राजकीय पक्ष ठेवत आहेत, त्यामुळे कदाचित हे राजकारण भविष्यात आणखी खूप गढूळ झालेलं दिसेल आणि ते गढूळ झालेलं तुम्हाला दिसते. आज तुम्हाला मी दोन परस्पर विचारधारेचे जे पक्ष आहेत ते एकत्र सत्तेत येत आहेत सत्तेसाठी, हा खूप लोकशाहीमधला चुकीचा संदेश आहे. खरं तर लोकांनी कुणाकडे बघून मतदान करायचं हा मोठा प्रश्न आहे. आज आपण यांना मदत करतोय किंवा मतदान करतोय आणि उद्या ते विरोधकाबरोबर हातमिळवणी करतील तर आपलं मत देण्याला काय अर्थ आहे, असं लोकांमध्ये भावना निर्माण झाली. लोक आज तशा पद्धतीने बोलत आहेत. त्यासाठी हे दीर्घकाळ चालणार. लक्षात ठेवायचं की लोकांना उभं घेईल ह्या सर्व गोष्टींचा आणि लोक खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेकडे पासून दूर जातील. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. असे बऱ्याच काही घटना या लोकशाहीसाठी खरं तर घातक आहेत, वाईट असतील. त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी आता आपली एक भूमिका निश्चित करावं लागेल आपल्याला. सत्ता किंवा विरोधी हे दोन जे काही एकाच लोकशाहीचे दोन चाक आहेत करतात, ते समांतर चालणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे ते राजकारण व्हायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की सत्तेतच बसलं पाहिजे आणि त्याशिवाय काय होणार नाही. ह्या सगळ्या राजकारणाकडे बघता येत्या काळामध्ये मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काय वेगळी, जसं आता अचलपूरचं तुम्ही उदाहरण सांगितलं, तर अशी काही नवीन समीकरणं किंवा नवीन काय गोष्टी आपल्याला राजकारणामध्ये बघायला मिळतील का? असं तुमचं विज म्हणजे दिसतंय का तुम्हाला? असं तुम्हाला मी आज 2 दिवसापूर्वी आपण एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की उद्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल ते भाजपबरोबर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्या संदर्भातलं संजय राऊत यांचं वक्तव्य की आम्ही एक वेळ शिंदेची आम्ही युती करणार नाही, पण भाजप बरोबर आम्ही गरज लागेल तर जाऊ. तर हे भविष्यातल्या राजकारणाच्या वाटचालीचे खरं तर एक उदाहरण आहे की भविष्यात काही होऊ शकतं. आणि कुठल्याही पक्षाने दुसरं की जर आपण शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये विचारधाराचं खूप मोठं अंतर नाही. फक्त राजकीय मतभेदातून, राजकीय महत्वाकांक्षेतून हे पक्ष एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. त्यामुळे हे यांना जवळ येण्यासाठी खूप मोठी वेळ लागेल अशातला भाग नाही. एका बैठकीत ते जवळ आलेले असतील. त्यामुळे
तुम्ही जोडतोडचं राजकारण किंवा नवीन समीकरण जर आकारास आले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. म्हणजे फक्त मुंबईतच नाही, महाराष्ट्रात सर्वत्र कुठेही. बरं. आणखीन एक असं की आता म्हणजे वाढवण बंदराला विरोध होतोय, तो एक मुद्दा आहे. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाला अजून दिवा पाटील यांचं नाव दिलेलं नाही. तर हे जे सामाजिक विषय जे आहेत, सामाजिक आर्थिक विषय जे आहेत, ते पण आता राजकारणाच्या केंद्रावरती यायला लागलेले आहेत. तर ह्या सगळ्या विषयांवरती कसं बघताय तुम्ही? नाही, कसं आहे की सामाजिक महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न बऱ्याच वर्षांनी प्रलंबित. तुम्ही जर पाहिलं तर कोयना धरण होऊन कितीतरी दशकांचा काल लोटलेला आहे, पण अजूनही त्या भागातल्या लोकांचं तसं पुनर्वसन काही अजूनही उपेक्षित आहेत की त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. आजही ते संघर्ष करतायत, लढतायत, हीच परिस्थिती. सामाजिक पुनर्वसनाच्या बाबतीत म्हणजे सामाजिक स्थितीतून आपण केलं की जे विस्थापित लोक आहेत किंवा कष्टकरी वर्ग आहेत त्यांना न्याय देण्यात सर्व सरकार आतापर्यंत कमी पडत आलेत. म्हणजे मी काँग्रेस सरकारपासून आताच्या भाजप सरकारपर्यंत मी सर्वांचं उदाहरण देईन की ते त्या तत्परतेने त्या पद्धतीने ज्याप्रमाणे एखादा उद्योग व्यवसाय असेल, ज्याप्रमाणे उद्योग व्यवसायासाठी एखाद्या उद्योगपतीला ज्या तत्परतेने मदत केली जाते, ज्या तत्परतेने एखादा प्रोजेक्ट आणण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाते, अशा प्रकारचे हे पण ज्या सामाजिक बांधिलकीतून जे काही निर्णय व्हायला पाहिजे तिथे मात्र विलंब होतो. तिथे अधिकाऱ्यांचा ना असतो. म्हणजे मी बऱ्याच सामाजिक बैठका अटेंड केलेल्या आहेत. विविध समाजाचे प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा जातो त्यावेळी अधिकाऱ्यांची पहिली एखादा प्रश्न सामाजिक सोडवायचा ना असते, पण उद्योगपतींच्या किंवा उद्योगधंद्यासाठी ना नसते. त्यांच्याकडे ते अक्षरशः रेड कार्पेट अंतरलेले दिसतं. त्यामुळे हे सामाजिक प्रश्न भविष्यात आणखी उग्र होण्यापूर्वीच खरं तर सरकारने त्यावर लक्ष देण्याचं. जसं वाढवांचा विषय असेल किंवा दिबा पाटलांचा नावासंदर्भातले विषय असते, खरं तर इथल्या रायगडमधील किंवा ठाणे या सर्व बेल्टमधील खरं तर ते इथल्या भूमिपत्रांचे एक अस्मिता म्हणून त्याकडे पाहिलं जाते. तर त्याकडे सरकारने तेवढ्याच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे खरं तर. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुकमध्ये आलात, वेळ दिलात आणि ह्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरती आमच्याशी चर्चा केली. त्याबद्दल तुमचा आभार. प्रेक्षकांचेही आभार की त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघितलेला आहे. आणि आणखीन ह्या विषयावरती ही जी चर्चा झाली ह्या विषयावरती तुमचं काय मत असेल, काही मुद्दे पटले नसतील, काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारा. सरांकडे आम्ही पुन्हा ते प्रश्न घेऊन जाऊ आणि सरांकडून त्या प्रश्नांवरती पुन्हा एकदा उत्तर आणू. धन्यवाद.